नमस्कार, आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। परंडा पंचायत समिती समोर आत्मदहनाचा इशारा। शेळगावातील अश्विनी मगर यांचा ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप। परंडा तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी अश्विनी मगर यांनी आपल्या जागेच्या अभिलेखात ग्रामपंचायतीने खडाखोड करून जागेचे क्षेत्रफळ कमी केल्याचा गंभीर आरोप केला आहे। या अन्यायाविरुद्ध न्याय न मिळाल्यास परंडा पंचायत समिती समोर आत्मदहनाचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। काय आहे प्रकरण? अश्विनी मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मालकीच्या जागेच्या ग्रामपंचायत अभिलेखात हेतू परस्पर बदल करण्यात आले आहेत। मूळ अभिलेखात खडाखोड करून त्यांच्या जागेचे क्षेत्रफळ कमी दाखवण्यात आले, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी त्या गेल्या 3 महिन्यांपासून परंडा पंचायत समिती आणि संबंधित कार्यालयात हेलपाटे मारत आहेत। मगर यांनी दावा केला आहे की या 3 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या, परंतु त्यांच्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही। ग्रामपंचायतीच्या स्तरावर झालेल्या कथित गैरकारभारावर प्रशासनाने पांघरून घातल्याचा आणि अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आत्मदहनाचा गंभीर इशारा। जर येत्या काही दिवसात माझ्या जागेचा प्रश्न सुटला नाही आणि संबंधित दोषीवर कारवाई झाली नाही तर माझ्याकडे आत्मदहनाशिवाय पर्याय राहणार नाही, असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे। मगर यांच्या या पावित्र्यामुळे परंडा तालुक्याचा महसूल आणि ग्रामविकास वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझं नाव अश्विनी बाबूराव मगर, राहणार शेळगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। प्रकरण काय आहे तुमचं? माझ्या आजोबांनी दोघं सख्खे चुलत भावांची सामायिक जागा घेतलेली असून ती जागा चालू रेकॉर्डवर खाडखोड करून फेरबदल करून माझी नक्कलवरील जागा कमी केलेली असून ती माझी जुन्या रेकॉर्डप्रमाणे मला जागा मिळण्यासाठी मी 2 महिने झाले चक्रा मारते, निवेदनं देते, पण मला काही न्याय भेटत नाही, म्हणून मी आता परत निवेदन द्यायला आले। कोणाबद्दल आक्षेप आहे आपला? कोणी माझा केलं? हे ग्रामपंचायतवरती आक्षेप आहे। ग्रामपंचायतचे जे अधिकारी आहेत, सरपंच, ग्रामसेवक आणि लिपिक, त्यांनी खाडखोड केलेली आहे। ते म्हणतात की आम्ही नाही केली, पहिल्या अधिकाऱ्यांनी। जर पहिल्या अधिकाऱ्यांनी खाडखोड केली असती तर तिथं सही असती, कारण असतं, काहीतरी असतं। त्यांनीच खाडखोड केली आणि चालू रेकॉर्डवर माझी जागा कमी केली। ती जागा माझीच असून भाऊकी रस्ता दुसऱ्याला लिहून देऊन आमच्यामध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी। या पुढे तुमचा काय निर्णय असणार? माझा निर्णय, बऱ्याच दिवसापासून न्याय मिळत नाही। किती दिवसापासून मी 2 महिन्यापासून पळते, धाराशिवला जाते, सीओ कडे गेले, कलेक्टर ऑफिसला गेले, एसपी कडे जाऊन निवेदन दिलं आत्मदहनाचं, तरी काहीच दखल घेतली जात नाही। मग मी आता परत निवेदन द्यायला आले होते। 26 जानेवारीपर्यंत जर मला न्याय भेटला नाही तर मी 26 जानेवारीला इथं येऊन आत्मदहन करणार आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।